नमःशिवाय सगळ्यांना. मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे. आज आम्ही गेलो ऐतिहासिक कौंढण्यपूरला. जैन तीर्थ पण आहे आणि हे मंदिर निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं आहे. सुरुवात केली आम्ही सिद्धेश्वर महादेव मंदिरापासून. इथलं वातावरण खूप शांत वाटत होतं. इथे महादेवाची पिंड आणि नंदी महाराजाचे दर्शन घेतले. तुम्हाला माहित आहे का, इथे एक चमत्कार आहे, सांगते मी पुढे. त्याआधी माझ्या सासूने आणि ध्रुवने पण महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले आणि मग आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या हॉलमध्ये गेलो. हॉल तर खूपच मोठा होता. तिथे नंदी महाराजाचे दर्शन घेतले. आतमध्ये गेल्यावर ध्रुवने तर घंटी वाजवण्याची तयारी केली. बाहेर पडल्यानंतर फ्रेश वातावरणाचा आनंद घेतला. माझ्या सासू सासऱ्याची तर वेगळीच लगबग होती. गाव वर्धा नदीच्या काठावर वसलेले आहे, त्यामुळे येथील निसर्गरम्य वातावरण आहे. मी शांततेने पूजा आरती केली. मी पण घंटी वगैरे वाजवली आणि देवाचे दर्शन घेतले. तुम्हाला माहीत आहे का, कौंढण्यपूर हे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील एक अतिशय प्राचीन ठिकाण आहे. त्याआधी तुम्हाला एक चमत्कार दाखवते. ही बघा, महादेवाची पिंड आणि नंदी महाराज. महादेवाच्या पिंडीवर 12ही महिने पाणी वाहत असते. या ठिकाणी मोठा कुंड सुद्धा आहे, पण पावसामुळे आत जाण्याची बंदी होती. मी दुरून बघितलं ते शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवते. नंतर आम्हाला जायचं होतं भव्य जैन मंदिरामध्ये. सुरुवात केली जुन्या जैन मंदिराकडे. जुन्या मंदिरातील कोरीव काम आणि शिल्पकार पाहून आम्ही थक्क झालो. छताच्या वर असलेली ती जुनी पेंटिंग डोळ्याने बघताच क्षणी बघायची खूप इच्छा झाली. खरं सांगायचं तर इथे असताना सर्व बघतच राहावं असं वाटत होतं, कारण सर्व जुनं आहे पण खूप भव्य आहे. एकदा नक्की तुम्ही जाऊन बघा. इथे गेल्यावर तुम्हाला जो आनंद मिळेल ना, नक्की कमेंटमध्ये सांगा. खरं तर कौंढण्यपूर हे महाभारतातील विदर्भाची राजधानी मानली जाते. मी सर्व देवाचे दर्शन केले तेव्हा माझं मन तृप्त झालं. त्याचसोबत महाभारतामध्ये असलेले भीष्मक आणि त्यांची कन्या रुक्मिणी माता यांचे हे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे हे ठिकाण केवळ जैन मंदिर, केवळ शिव मंदिरासाठी नाही, तर पौराणिक दृष्टीने महत्त्वाचे आहे. आणि त्यासोबतच मी माझ्या अहोंना म्हटलं, वर ते शूट करा बरं. जैन धार्मिकासाठी हे महत्त्वाचे तीर्थ मानले जाते. येथील मंदिराचे कोरीव काम जुने असले तरी सोलंकी आणि यादवकालीन वास्तुकलेचा प्रभाव दर्शविते, जे अतिशय दुर्मिळ आहे आणि हे ओरिजिनल आहे. यावर इतिहास सुद्धा घडलेला आहे. खरं सांगायचं तर प्राचीन कलेची कारागिरी हे उत्तम नमुना आहे. तर हे जुनं जैन मंदिर खूपच आवडलं. पौराणिक मूर्ती असलेल्या एका भुयारामध्ये आम्ही गेलो. माझा ध्रुव तर खूपच उत्सुक होता आणि खूपच आनंदी होता. आणि खरं सांगायचं तर तिथे मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी काही शूट करू शकले नाही. आम्ही बाहेर येताच हे नवीन जैन मंदिरासाठी काही कला आणि काही मूर्त्या, तिथलं डेकोरेशन बघितलं. तिथला डेकोरेशन बघून सुद्धा खूप उत्साह वाटला. मग आम्ही पुढे निघालो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वजण आतुरतेने वाट बघणारी हे भव्य मंदिर. इथला प्रवास तर खूपच आनंददायी होता. ते नवीन बांधकाम चालू आहे. हा बघा, किती मोठे आणि भव्य वातावरण आहे. इथले कोरीव काम खूप नवीन आहे. 2 वर्षापासून हे काम चालू आहे. सध्या 2 ते 3 वर्षामध्ये इतके काम झालेले आहे. आता लवकरच हे तीर्थक्षेत्र पूर्ण होणार. माझे सासरे तर फोटो घेण्यामध्ये खूप बिझी होते. कौंढण्यपूर या गावामध्ये या मंदिराची तर कला, आकर्षकता आणि कोरीव काम गावामधून यामध्ये एक नंबर ठिकाण आहे. खरं सांगायचं तर माझ्या ध्रुवला इथं थांबावंसंच वाटत होतं. माझा ध्रुव तर आतमध्ये जाण्यासाठी खूपच उत्सुक होता. तुम्हाला माहीत आहे ना, कुठे कुठे मोबाईल अलाउड नसतात, म्हणून माझी इच्छा होती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. जितकं माझ्याच्यानं झालं तितकं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तरी शॉर्ट व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला काही दाखवणार. आणि आमच्या घरी आम्ही परत निघालो तेव्हा परत येताना एक मंदिर दिसलं. तिथे माझी सासूची खूप इच्छा होती दर्शन घ्यायची. तिथे आम्ही सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं. आजचा दिवस खूप खास होता. माझा ध्रुव गाडीतून बाहेर बघत होता आणि सासूबाई काहीतरी विचारात गुंग होत्या. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला? लाईक अँड सबस्क्राईब. पुन्हा भेटू.